छावा न्यूज आज धाराशिव कलेक्टर ऑफिस समोर आज रात्री 8 वाजल्यापासून पाऊस चालू आहे आणि हे बघा आंदोलन करते पूर्ण त्यांची कपडे ओली झालेत, त्यांच्या अंगावरचे कपडे ओली झालेत, त्यांना बसायला जागा नाही. तरीही प्रशासनाला जाग येत नाही, ती झोपेतच आहे. तरी आपण आंदोलकांना बोलू, त्यांचं व्यथा जाणून घेऊ, त्यांना रातभर काय परेशानी झाली त्यांच्या तोंडून ऐकू. बोला ताई. मी धाराशिव जिल्ह्याच्या आज या आंदोलनामध्ये आम्ही बसलेलो आहोत. उपोषण बस आज 3रा दिवस आहे. आमचं मागणी मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बसू आमची अशी आग्रह आहे. तरी पण आम्हाला या कलेक्टरपासून आम्हाला काय अजून आतापर्यंत काय असं काय तुमचं म्हणणं आहे म्हणून कोणी विचारायला आलं नाही. पण आमची मान्यता त्यांनी आमचं जे म्हणणं आहे त्यांनी आज आमचं त्यांनी मान्य करावं. जोपर्यंत आमचं मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही असं चालू ठेवणार आहेत. हे उपोषण चालूच ठेवणार आहेत. कलेक्टर साहेबांनी आमची दाद घ्यावी. आम्ही काल रात्रीपासून पावसात जर भिजत असलो तर आमच्याकडे बघायला पण कोणी आलं नाही. या प्रशासनाने जर एवढं निष्काळजीपणाचे असले तर काय कामाचं नाही ते प्रशासन. खरोखर माझं म्हणणं आहे, मी चंद्रकला राजेंद्र घोडके ह्या धाराशिव ह्याच्यापासून जिल्ह्यातून बोलते. खरोखर आमच्या वडर समाजाला जाग यावा. समाज म्हणले तर सगळीकडे आता भारतात म्हणलं तर सगळीकडे आता जनजागृती झालेली आहे. आमच्या समाजाला पण जाग यावी. मी एक माजी नगरसेवक म्हणून 3 वेळेस मी तिकीट घेतलेलं आहे आणि 3 वेळेस मी निवडून जरी नाही आले तर तिकीट घेऊन मी ह्या समाजापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. खरोखर माझ्या समाजाला जाग यावी. आणि 30 वर्ष झालं की आज माझी जागा शिवाजी पुतळ्यापाशी अगदी 2-4 प्लॉट आहेत आणि त्या प्लॉटामध्ये सगळे मुस्लिम लोकांनी माझ्या प्लॉटवर कब्जा केलेला आहे. तरी कब्जा केला ते आधी भाड्याने म्हणून आले, सगळं मुगलावानी त्यांनी केलेलं आहे. माझ्या समाजावर एवढा अत्याचार झालेला आहे तरी मी 30 वर्ष झालं त्यांचं सहन करत आहे. आधी सुरुवातीला मी पक्षाचा प्रवेश करून सेनेमध्ये गेले, माझं काहीतरी निर्णय करते म्हणून. पण सेनेने पण शिवसेनेने पण मला असे माझ्या जागेबद्दल कधी विचारलं नाही. नंतर मी भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये 10 वर्षे काम केलं. सुरुवातीपासून त्या भाजपला असं कोणी ओळखत नव्हतं. आमच्या विरोधात होते. नवरे लेकरं बाळं सोडून आम्ही रात्र त्या भाजपच्या पक्षासाठी आम्ही झटत होतो. त्या पक्षाने सर आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही, दखल दिली. शेवट आम्ही उगवलेलं झाडावर ते फळं खायला लागले. तर आमच्या असे दशा करून घेतलं, आमच्या असं कष्ट करून घेतलं पक्षाकारांनी. तरी आम्ही त्या पक्षाकाराला आम्ही बोललो नव्हतं आणि त्या शांतच राहिलो. तरी आम्ही प्रशासनाकडे आमची विनंती कळवली. त्या प्रशासनासोबत आमच्याकडे लक्ष केलं नाही. आमची 30 वर्ष झालं, 40 वर्ष होतात आमची पिढी जायला लागली. आमचे लेकरं बाळं भीक मागायला लागले. तर त्या लोकांनी एवढं आमच्यावर अत्याचार केला तर आमच्या समाजाला जाग आली नाही किंवा प्रशासनाला जाग आली नाही, कुठल्या पक्षकारांना जाग आली नाही. यांचं म्हणणं काय मला कळायचं आहे. आम्हाला खरोखर आज आमची हे बोललेलं आहे त्यांनी ऐकावं आणि जागृत व्हावी. आमच्या समाजाने तरी निदान आमच्या समाजासाठी, माझ्या समाजावर अत्याचार झाला म्हणून त्या समाजाला जाग यावी. आणि माझ्यावर एवढा अत्याचार झाला तर किती लोकांवर असं होत असेल. ह्या मुस्लिम लोकांनी आम्हाला पूर्णपणे बर्बाद करून आमची सगळी जागा हडप केली. आमच्या नावावर काहीच ठेवलं नाही त्यांनी. आणि आता सध्या आमचे लेकरं बाळं भीक मागत आहे. कोणी असं केस केली किंवा त्यांच्या विरोधात कोणी उठलं तर आमच्या लेकरा बाळाला मारायचं, नवऱ्यांना मारायचं, मारून टाकले त्यांनी. आमच्या पुरीवांना बर्बाद केलेलं आहे त्यांनी. एवढा अत्याचार आमच्यावर आम्ही सहन करून आतापर्यंत आम्ही इथं उपोषण केल्यासारखं कलेक्टरच्या समोर. पण प्रशासन आमची काय काळजी घेतली नाही. आता बी करत आहोत तरी पण आमची काळजी घेणार. खरोखर म्हणलं तर मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही हे उपोषण करावं किंवा आत्महत्या करावं अशी वेळ यायला लागली आमच्याकडे प्रशासन का लक्ष देत नाही. हे आमची जागा घ्यायच्या वेळेस हे कलेक्टरपद सामील आहेत आणि भू अभिलेखचे अधिकारी पण सामील आहेत त्याच्यामध्ये. आमची जागा सगळ्यांनी मिळून पैसे खाऊन त्या मुसलमानाच्या लोकांना रजिस्टर करून दिलेल्या आहेत. आमच्या सह्याने त्याच्यामध्ये आम्हाला माहिती नाही. 1994 पासून ज्या रजिस्टर झाल्यात, 92 पासून जे रजिस्टर झाल्यात त्या भोगवट आणि बनावट आहेत. त्या बनावट आणि बेकायदेशीर आहेत. जागा कायद्यात बसत नाहीत तरी आमच्या त्यांनी जागा खरेदी घेतल्या. ह्या खरेदी घेतलेल्या सगळं रद्दबादल व्हावा. कोर्टात आमच्या 99 पासून मॅटर असताना कोर्टात पण आम्हाला निकाल लागलेला नाही. आम्ही सध्या बेघर आहोत. आम्ही सध्या रानमळत आहोत. आमच्या लेकरं बाळा कचरा कुंडीमधले बिस्लरी विकून खातात. तसली परिस्थिती आम्हाला त्या लोकांनी आणलेलं आहे. आमच्याकडे आतापर्यंत कोणीच लक्ष दिलं नाही. या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आमदार खासदार येतात ह्यांनी पण मी त्यांच्यासाठी केलं पण त्यांनी पण कधी माझ्याकडे लक्ष केलं नाही. त्यांच्या पक्षाचा मी
सुरुवातीपासून झाड लावल्याने आतापर्यंत फळं खाण्यासारखं त्यांना करून दिलं पण माझ्या समाजाने पण लक्ष दिलं नाही आणि त्याला आमदारापणे खासदाराने पण कधी लक्ष दिलं नाही. एवढे प्रॉपर्टी असताना आम्हाला भीक मागायची सध्या वेळ आणलेली आहे, आम्हाला रस्त्यावर आणण्याची वेळ केलेली आहे त्यांनी. खरोखर या प्रशासनाने इथल्या आमदारांनी खासदारांनी आमची काळजी घ्यावी. इथं धाराशिवमध्ये काय चाललं आहे हे तर नाही काळजी घेतलं तर मंत्रालयामध्ये जाऊन उपोषण करू आम्ही. एवढीपर्यंत आमची जिद्द आहे पण त्यांनी इथंच आम्हाला सगळं संपवलेलं आहे. खरोखर आम्हाला मरण्याशिवाय पर्याय नाही आमच्या परिवाराला. त्या मुसलमानाकडून आमची सगळी जागा ही रद्दबादल सगळ्या झालेल्या रजिस्टऱ्या भोगवट बनावट आहेत, त्या बनावट झालेल्या सगळं रद्दबादल व्हाव्या. कोर्ट मॅटर आम्ही 99 करून 99ला आम्ही चालू केलेलं आहे पण 99पासून आम्हाला काय त्याचा फायदा मिळाला नाही. आम्हाला काय फायदा करून घेतला येऊ दिला नाही. आम्हाला ह्या पोलीस डिपार्टमेंटने जाणं आणि पकडून देणं, आमच्या लेकरावर केस करणं, गुन्हे दाखल करणं, चोरीचे आरोप लावणं, त्यांना जागा घेण्यासाठी आमच्या नवऱ्यांना लेकरांना सगळं जे काय त्यांना करता येईल तेवढं केलं त्यांनी. एखादी डिपार्टमेंट सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे आणि ते सगळे काय करतात आमच्यावर लय अत्याचार 30 वर्ष झालं आमच्या हातावर अत्याचार करायला लागले ते लोक. आम्हाला तिथून पळून सोडलं काय तिथं ठेवलं का बघा. ते आमच्या प्रॉपर्टी असताना आमच्या नावावर काहीच त्यांनी ठेवलं नाही. जिल्ह्यामध्ये एवढं जर अत्याचार होत असेल सध्या तर आम्हाला जगून उपयोग नाही, आम्हाला रस्त्यावर येऊन उपयोग नाही. आम्हाला सत्य आत्महत्या करण्याचं आम्हाला करून सोडलेलं आहे त्यांनी. खरोखरच त्यांनी दखल घ्यावी इथून पुढे तरी प्रशासनाने आणि इथं ओमदादांनी स्थानिकच्या लोकांनी खासदारांनी आमदारांनी जे काय आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही काय करणार. ह्यांचं काय सगळं उठाव इथून कारण मंत्रालयामध्ये घेऊन जाणार आहेत. मंत्रालयामध्ये जाऊन ह्यांचं सगळं उठाव काढू आम्ही. नाही मंत्रालय सगळं आता आम्हाला 30 वर्ष झालं आमच्यावर एवढा अत्याचार झाला. काय करायला त्यांनी ह्यांच्याकडे. मी ह्यांच्याकडे ह्यांना किती प्रतिसाद दिली. ह्यांचा पक्ष उभा राहत नसताना मी इथं त्यांच्या पक्षाला मी रात्रंदिवस लेकरं बाळ सोडून संसार सोडून त्याच्या पक्षासाठी झटले, मी भाजपसाठी झटले. माझा संसार उद्ध्वस्त झाला. माझं लेकरं एकीकडे, माझे नवरा मेला, माझे घर परिवारातले सगळे दिरं मेले. सगळं त्यांना रस्त्यावर मारलं त्यांनी. फक्त राहिलेत आता फक्त बायका. त्या बायकांना सुद्धा मारायचं काम झालं. आता बायकांना सुद्धा घरात घुसून मारलं. 2017ला आम्हाला कलेक्टरने आम्हाला इथं उपोषण बसू दिलं नाही. तुमच्या कोर्टात मॅटर आहे तुम्ही कोर्टात जा म्हणले. कोर्टात गेलं तर कोर्टात आम्हाला तर निकाल लागू दिला नाही त्यांनी. आमच्या लेकरांना सुद्धा गायब केलं त्यांनी. ज्यावेळेस आमचा फैसला होत होता त्या निकाल लागत होता त्यावेळेस आमच्या लेकराला 15-15 दिवस त्यांनी गायब करत होते. आम्ही कुठपर्यंत झटायचं होतं. मी ह्यांच्या भाजपकडे गेले, सेनेकडे मी वाट बघितली काहीतरी करते म्हणून पण यांनी काय केलं नाही आमच्यासाठी. इथला आमदार आणि खासदार काही करू शकत नाहीत आणि त्याला प्रशासन पण काय करू शकत नाही. खरोखर मी मंत्रालयाने आज मंत्रालयात तरी काहीतरी निकाल निर्णय लागेल म्हणून मंत्रालयाची मी खरोखर आशा धरते, अपेक्षा करते की ह्या मंत्रालयातून तरी ह्या लोकांना दाब द्यावा की इथं काय चालू आहे. ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढे जर अत्याचार होत असेल माणसाला तर ह्याच्यामध्ये कलेक्टर पण सामील आहेत का. सगळं डिपार्टमेंट सामील आहे ह्याच्यामध्ये ह्या धाराशिवमध्ये आणि सगळेच आमदार खासदार पण सामील आहे असं म्हणावं. असंच म्हणाला असं मला पर्याय नाही. आता शिवाजी पुतळ्यापाशी आम्ही जर आमचा निवाडा नाही केला, आमची जागा जर आम्हाला परत नाही मिळाली शासनाकडून, आज 40-40 वर्ष आम्ही वाट बघत आहोत. आमचे लेकरं बाळ भिकायला लागलेलं आहेत. कचरा कुंडीमधले बिस्लरी विकून खातात. आमची अवस्था झाली अशी. आम्हाला भीक मागून खायची अवस्था झाली आणि घरंसुद्धा आमच्या नावावर ठेवले नाहीत. त्याच्यामध्ये बुवा बिले अधिकारी सामील आहे, कलेक्टर सामील आहे, जिल्हा अधिकारी सामील आहे, परत तहसीलदार सामील आहे, तलाठी सामील आहे, सगळे डिपार्टमेंट सामील आहे ह्याच्यामध्ये. या जागा घेण्यासाठी सगळ्यांनी त्यांनी पैसे खाऊ घातले. तर त्या मुसलमानांनी आमचं नाव निशाण तिथून हे करून दिलं आहे, मिटवलं त्या शिवाजी पुतळ्यापासून. आम्हाला एवढी शासनाने राहण्यासाठी जागा दिलेली आहे, सगळं त्यांनी बरबाद करून सोडलेलं आहे. त्यांनी मोठे मोठे व्यापारी झालेत तिथं. कुठल्या गोवाचे लोक मुसलमान आलेत काय माहीत नाही, मला सांगता येत नाही. पण माझी जागा मला त्या मिळून द्यावं प्रशासनाने किंवा ह्या इथलच्या धाराशिवच्या लोकांनी. जोपर्यंत आम्हाला निर्णय आमचा लागत नाही, जोपर्यंत आमची जागा आम्हाला मिळत नाही राहण्यासाठी, तो मग आम्ही रस्त्यावर येऊन राहणार आहेत.